नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज जे काही होईल ते तुम्हाला मी या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा बघा, शिवांशची धडपड बघायची. मोबाईल खूप आम्हाला आवडतो, तरी पण मी त्याला खूप जास्त देत नाही पाहायला. खूप म्हणजे कमी कमी वेळेसच देते. म्हणजे असं खूप मला अर्जंट काम असेल किंवा आता हे काम मला पूर्ण करावंच लागणार आहे, तेव्हा मी त्याला 15 ते 20 मिनिट मोबाईल देत असते. नाहीतर मग देतच नाही. तर असं असं जर व्हिडिओ वगैरे चालू असला, तर त्याला असं वाटतंय की कोणाचा व्हिडिओ पण चालू आहे की काय? हो ना पिल्लू? हो ना? हाय म्हण बरं. हाय म्हण बरं. हाय. हाय. असं असं म्हणायचं बघ. हाय. म्हण. म्हणता येते का तुला? म्हण ना हाय. हाय म्हण ना. हं? नाही म्हणत? तर चला. असं टाकायचं काम. हांबा. काऊ. काऊ आहे. थांब. पकडायचं. हा गेम आहे ना, मी मिशोवरून ऑनलाईन मागवला होता. तर खूपच छान असा गेम आहे आणि अशा गेममुळे मुलं गुंतून राहतात आणि त्यांना काहीतरी नवीन वाटतं. म्हणून असे ब्रेन गेम मुलांना आणले पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यांना शिकायलासुद्धा मिळतं. या चिपमध्ये जर ते टाकले फ्लॅश कार्ड की जे आहे, आता समजा काऊ आहे तर काऊचं ते आवाज निघतो त्यातून आणि त्याची ओळख मुलांना पटते. तर असा हा छानसा गेम आहे आणि असेच गेम मी आणलेले आहे शिवांसाठी. कारण आणि त्याला तो आवडलासुद्धा आणि त्याला असे ब्रेन गेम आवडतातसुद्धा. माझा स्वयंपाक सकाळी 10च्या दरम्यान, म्हणजे 10च्या तेवढ्यात होतो. पण बाकीची कामं राहतात आणि मग बाकीची कामं मग हळूहळू मला शिवांशला पाहत पाहत करावे लागतात. तर मग झाडून वगैरे काढायचं होतं, फरशी पुसायची होती. तर ते कामं मी इथे करून घेत आहे आणि त्याला वर खेळण्यामध्ये गुंतवलं आहे आणि असं करूनच मग कामं करावं लागतात. आणि मला जर कोणी या बाबतीत रिलेट करत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाळ होण्याच्या अगोदर ना माझे केस एवढे छान होते, कमरेपर्यंत लांब होते आणि दाटसुद्धा होते. परंतु बाळ झाल्यानंतर 3 ते 4 महिन्यानंतर असे माझे केस गळायला लागले, तर पूर्ण म्हणजे असे इतके पातळ होऊन गेले होते. मी खूप घाबरले की मला वाटलं काय टकली होती की काय माझी. बट मग तेव्हापासून गळायलाच लागले. खूप उपाय केले मी, बट त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ते गळतच राहिले. तर आता मी म्हणजे 2 महिन्यापूर्वी एक तेल यूज करत आहे हेअर फॉलसाठी. तर त्याचं नाव आहे केशकांती ॲडव्हान्स. आणि हे जे आहे हे तेल, तर ते पतंजलीचं आहे आणि ते मी यूज करत आहे. तर मला एका महिन्यामध्ये फरक जाणवला. यापेक्षा सुद्धा माझे केस खूप पातळ होते. आता तरी म्हणजे माझे केस गळणं कमी झालं मला जाणवत आहे आणि छान रिझल्ट आहे त्याचा. तर तुम्हाला घ्यायचं असेल तेल तर घेऊन बघा आणि रिझल्ट बघा त्याचा. मला म्हणजे रिझल्ट जाणवला म्हणून मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली. आणि त्यानंतर डिलिव्हरी झाली की खूप जास्त म्हणजे लेडीजला प्रॉब्लेम व्हायला लागतात. कॅल्शियम कमी होणे, नंतर खूप अशा वेगवेगळ्या गोष्टी होतात. तर माझं ना खूप कॅल्शियम कमी झालं होतं आणि त्यामुळे मला माझ्या हातामध्ये एवढे म्हणजे बोट झाले होते माझे हात, की वस्तू देखील उचलता येत नव्हती. तर मी त्यासाठी मेडिसिन घेतले होते. पण मेडिसिन घेतलं की तोपर्यंत चांगलं राहत होतं आणि मग तब्येत छान राहत होती आणि मेडिसिन बंद केलं की परत तेच. तर त्यासाठी आता ज्यांना पण कुणाला डिलिव्हरी झालेली असेल, बाळ असेल तर आणि त्यांना हा प्रॉब्लेम असेल कॅल्शियमचा, तर त्यांनी रोज 1 चम्मच सकाळी तीळ तीळ खायचं आहे, पांढरे तीळ. 1 चम्मच सकाळी, 1 चम्मच संध्याकाळी. त्याचाही मला म्हणजे खूप फरक जाणवत आहे. भांडेसुद्धा घासायचे होते. सकाळच्या नाश्त्याचे, दुपारच्या जेवणाचे आणि चहाचे भांडे होते. तर ते भांडे घासून घेतले आणि
आणि मग गॅस ओटासुद्धा क्लीन करून घेतला भांडे झाल्यानंतर. आणि हा दुसऱ्यांदा क्लीन केला, सकाळी अगोदर केला होता. त्यानंतर सायंकाळी मिस्टरांनी देवी आईचा प्रसाद घरी आणला. आणि त्याचप्रमाणे आमच्या ज्या घरमालकीन आहेत तर त्यांच्याकडे घट बसतात, तर त्यांनीसुद्धा आम्हाला जेवायला बोलवलं होतं. तर हा प्रसाद मी थोडासा खाल्ला आणि मग तसाच ठेवून दिला. आणि मग त्यांच्याकडे आम्ही जेवायला गेलो. तर छान असं त्यांच्या इथे घट मांडला होता. तर बघा, तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. अशा प्रकारे त्यांनी पूजा मांडणी केली होती. आणि मग जेवण केलं आम्ही आणि मग घरी आलो. चला, बाय.